नागपुर के धंतोली थाना क्षेत्र में हुई एक बड़ी चोरी के मामले को पुलिस ने महज 72 घंटों के भीतर सुलझा लिया है। सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस ने अमरावती निवासी 21 वर्षीय आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के कब्जे से एलईडी टीवी, गाड़ियां और मोबाइल फोन समेत 2,25,000 से अधिक का माल बरामद किया है। मामला धंतोली पुलिस स्टेशन के अंतर्गत यशवंत स्टेडियम का है। एक व्यापारी इलेक्ट्रॉनिक की दुकान से अज्ञात चोरों ने लाखों का माल और कैश पार कर दिया था। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में धंतोली पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 80 से अधिक सीसीटीवी कैमरों की जांच की। तकनीकी जांच के आधार पर पुलिस ने आरोपी विश्वजीत नेतराज भोसले 21 वर्ष निवासी अमरावती को दबोच लिया। आरोपी के पास से 3 एलईडी टीवी, वारदात में इस्तेमाल CD 100 बाइक, चोरी के पैसों से खरीदी गई TVS राइडर बाइक और मोबाइल जब्त किया गया है। धंतोली पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और गिरोह के अन्य साथियों की तलाश जारी है। 26 ते 27च्या रात्रीमध्ये यशवंत स्टेडियम येथील क्रिएटिव्ह नावाचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान फुटल्याची अशी तिथली दुकान मालकांनी पोलीस स्टेशनची तक्रार दिली। त्यावरून पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात आरोपीविरुद्ध। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात सदर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली। तसेच इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर सदर गुन्हा हा अमरावती येथील धामणगाव येथील विश्वजीत नेतराज भोसले व त्याच्या साथीदार यांनी मिळून केल्याचे समजले। एक तपास पथक PSI बकाल साहेब आणि त्यांची टीम यांना सदर ठिकाणी पाठवले। त्यांना शोध घेतला असता विश्वजीत नेतराज भोसले हा मिळून आला। त्याच्या ताब्यातून 3 TV सदर ठिकाणी चोरी गेलेल्या 3 TV, 2 कोणी कंपनीच्या, एक कोणीडा कंपनीची TV आणि सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि सदर दुकानातून चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने दुसऱ्या दिवशीच लगेच एक नवीन मोटारसायकल खरेदी केली होती। ती मोटारसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे। असा एकूण 2,25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला। आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे। आरोपी कोणत्या उद्देशाने चोरीचे प्रकरण करायच्या याआधी त्याने अशा घटनांना अंजाम दिलेला आहे का? त्याची पार्श्वभूमी काय आहे यापूर्वी पण त्याच्यावर चोरीसाठी गुन्हे दाखल आहेत। आता सदर विभागातून त्यांनी जवळपास 3 लाखाच्या जवळपास रक्कम आणि 4 टीव्या असे जप्त केलेल्या आहेत, आपल्या चोरी केलेल्या आहेत। तर ती 3 टीव्या आपण आरोपीकडून मिळून आलेल्या आहेत। इतर आरोपी फरार असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम आणि 1 TV अशी जप्त करणे आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। याआधी सुद्धा नागपूर शहरात झालेल्या अशा चोरी प्रकरणांवर आता नागरिकांनी कशी सतर्कता घ्यावी आणि जे ई दुकानदार आहेत त्यांनी काय सतर्कता घ्यावी, काय आवड राहणार आपल्याला? कोणाच महत्त्वाचं आहे CCTV फुटेज, CCTV लावणे महत्त्वाचे आहे। CCTV पण चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजे। CCTV दुकानाच्या आतील बाजू आणि दुकानाच्या बाहेरील बाजू म्हणजे रस्ता जो त्यांच्या दुकानाकडे येतो तो रस्ता कव्हर झाला पाहिजे। बरेचसे दुकानदार किंवा घर जे असतात ते फक्त आपला गेट आणि दरवाजा कव्हर अशा प्रकारे CCTV लावतात। तसं नव्हता एखादा तरी कॅमेरा हा रस्त्याच्या साईडला असतो की कुठल्या रस्त्याने कोण येतो त्याचा चेहरा वगैरे आला पाहिजे, अशा प्रकारे कॅमेरे लावले पाहिजे। आणि सिक्युरिटी गार्ड किंवा जे असतील त्यांच्या दुकानात ठेवलेले पैसे आहेत त्यांना रात्री सतर्कपणे ड्युटी करण्याबाबत आणि त्यांना पण चेक करायला पाहिजे की ते ड्युटी करत आहेत आपली व्यवस्थित। ही संपूर्ण कारवाई कोणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे? सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त तक्रार विभाग माननीय मनिता शोभा मॅडम, DCP